टांग्यातून आम्ही ना 4 गाडी इथं करता नाही सांगा ते टांग्याच्या खूप बार होती ज्यामध्ये तुम्ही 4 लोक बसू शकता आतमध्ये म्हणजे पांडवचे 3 पॉईंट पांडवांचे महिलांचे तसे राजे हिंदुस्थानीचं पालन केडगाव इथे अशी टोटल वेगवेगळी 5 पठार आहे तिथे मला आतमध्ये गेल्यावर दिसतात म्हणून गावाचं नाव 5 गणी ही संपूर्ण माहिती लास्टला या बाजूला घोडागाडी पॉईंटला आणि आतमध्ये याच्यावर पॉईंट एक हे 5 गणी महाबळेश्वरचं मोठं पॉईंट हे पूर्ण घोडागाडी ऑप्शन आहे आतमध्ये गाडी जाते ना घोडागाडी इथेच होणार मैदान इथे हाय बरोबर आहे तिकडे ते पॉइंटला जाते घोडे हे वेगळे म्हणजे वेगळे पैसे लागतात त्यांना घोड्यावर हे मी शिवाजी राजे भोसले बोलतोय या मैदानमध्ये शूटिंग आतमध्ये शूटिंग पॉइंट आहे पांडवाचे पायाचे टचे गुफा आहेत मोठ्या मोठ्या ती घोडागाडी लाकडीच्या पॉट मधला पकडायला साहेब जाता जाता आईस्क्रीम बी घ्या बघा आपल्या मराठी माणसाचं गुलकंद सीताफळ मॅडम काही गरीब लोकांचा याची उंची जी आहे समुद्र सपाटीपासून 4500 फूट उंचीवर आहे तुम्ही महाभारत ऐकले का महाभारतामध्ये जे 5 पांडव होते 100 कौरव होते भावाभावांमध्ये जो खेळ चालायचा जुगाराचा त्याच्यामध्ये जेव्हा पांडव हारले त्यावेळेस त्यांना 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष गुप्त अज्ञातवास झाला त्यावेळेस पांडव जे होते ते पूर्ण भारतवर्षामध्ये फिरले होते त्या टायमिंगला ते इकडे पण आले होते इकडे आल्याच्या नंतर समोर जे चौकोनी रिलिंग दिसतोय त्याच्यामध्ये खाली खोल खड्डा आहे असे आपले पूर्वज लोक सांगतात जेव्हा पांडव इकडे आले त्यावेळेस त्यांनी इथे समोर जेवण बनवलं होतं म्हणून याला पांडव चूल बोललं जातं जवळून दाखवतो हो रे बेटा हे बघा पांडव चूल आहे अशी आणि आग लावून वर पातेलं ठेवलंय जेवण बनवायचं फोटो व्हिडिओ रेकॉर्ड करून हे बघा त्याला पुढे जायचं म्हटलं कुठेही खातात खाली बघा काळ्या कलरची उंच झाडं दिसत आहेत बघा ही सिल्वर ओक नावाची झाडं आहेत दुसऱ्या झाडांपेक्षा जास्त प्रमाणात ऑक्सिजन देतात 17 ते 18 तास ऑक्सिजन देतात त्यामुळे इकडचं क्लायमेट थंड आणि शुद्ध क्लायमेट या झाडांमुळे या डोंगरावरचं गाव दिसतं ते बिलार गाव या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे गावाला पुस्तकाचं गाव बुक्स विलेज म्हणून ओळखलं जातं कारण की घराघरामध्ये लायब्ररी वाचनालय तुम्ही कोणत्याही घरामध्ये जाऊन कोणतंही पुस्तक अगदी मोफत फ्रीमध्ये वाचू शकता तिकडे म्हणून गावाला पुरस्कार पण मिळालेला आहे पुस्तकाचं गाव बुक्स विलेज काही घाई नाही अहो घाईचं नाही सावकाशच जाणार काही गडबड नाही फोटोसाठी आमचं पॉईंट आहेत ना की तिथं थांबवणार आहे आम्ही तुम्हाला असं नाही आमचं पण काम आहे त्याची काळजी करू नका आता फक्त माहिती आहे का तुम्हाला थांबवतो खाली जे धरण दिसतंय ते महू धरण आहे जे बाजीराव मस्तानी पिक्चर आहे त्याच्यामध्ये शेवटला रणवीर सिंगला जल समाधी घेताना दाखवलंय धरणाचे तिथलं शूटिंग दाखवलेलं आहे पूर्ण समोरच्या डोंगरावरचं जे गाव दिसतंय ते राजे हिंदुस्थानी पिक्चर मध्ये आमिर खानचं जे गाव दाखवलं होतं पालनखेत गाव तर ते वालं गाव दाखवलं होतं पिक्चर मध्ये पालनखेत आणि हे जे लोखंड पडलेलं दिसतंय ते वेलकम पिक्चर मध्ये शेवटला कॉमेडी सीन हे जे घर पडताना दाखवले काड्यावरून ते घर इथे बनवलं होतं अशी टेबल लँडची ओळख बोललात तर टेबल लँड जास्त शूटिंगसाठी फेमस आहे इकडे पिक्चरचे शूटिंग जास्त होतात आणि ते टेबल लँड सारखी जी वेगवेगळी 5 पठारं दाखवली त्यातले बघा परत एकदा दाखवतो 1 नंबरचं पठार आहे
समोर प्लेनवाला दिसतंय 2 नंबर आहे, त्या पाठीमागे रिंग सर्कल मध्ये दिसतंय ते 3 नंबरचा आहे, तिकडचा कॉर्नर 4 आणि त्या पाठीमागचा 5, ती 2 वेगवेगळी आहेत. अशी 5 पठार असल्या कारणामुळं ह्या गावाला 5 गणी नाव दिलेले आहे. तसं 5 गणी बोललात तर हा संस्कृत शब्द आहे, 5 बोललात तर 5 गणी म्हणजे जमीन, पठार, ग्राउंड किंवा आपल्या घरासमोरचं अंगण. तर ही 5 पठार असल्या कारणामुळे गावाला 5 गणी नाव दिलेले. हळू रेला समोरची घोडागाडी उभी आहे, हा आपला मेन पॉईंट आहे, शूटिंग पॉईंट. इथं जास्त हिंदी पिक्चरची शूटिंग झालेली आहे, राज हिंदुस्थानी, गदर, नाही बंद नसतं, चालूच असतं. तर फक्त कसं आहे, त्यांना जेवढी जागा पाहिजे तेवढी जागा ती घेतात तिथे, बाकीचे तुम्हाला आम्हाला बघायला फिरायला अलाउड असतं. तर इथे आपली गाडी 5 मिनटं थांबते, तुम्हाला उतरून फोटो वगैरे काढायच्यात मोबाईलमध्ये, फोटो वगैरे काढा, त्याच्यानंतर मग आपण पुढच्या पॉईंटला जाऊ. हॉटेल शरद पवारांचं हॉटेल समोर बघा, त्याची जागा आहे मागे. हे समोर हॉटेल दिसतं ना, हे शरद पवारांचं हॉटेल आहे, ते मागचं डोंगरावरती चालू हॉटेल दुसऱ्या सोळ्यांचे ॲक्च्युली त्यांच्या मुलीचं ते मॅनेज करायला लोक दिसतात ना. डोंगरावरती जे गाव दिसतं ते भिलार गाव पुस्तकांचं गाव फेमस आहे. आपल्या भारतातलं पहिलं गाव की प्रत्येक घरामध्ये लायब्ररी, आणि 5 गणी गावे सगळ्यात महत्त्वाचं शाळेसाठी जास्त फेमस आहे. गावाची लोकसंख्या 13,000, विद्यार्थी शिकायला 28,000, 45 शाळा. त्या डोंगरावरती सगळे स्ट्रॉबेरीची शेती होते. त्यानंतर सगळं लाल माती, बघा या लाल मातीमध्ये आयर्न, सिलिकॉन, फॉस्फेट घटक असते, त्यामुळे स्ट्रॉबेरी, मलबेरी, राजगिरी अशी जास्त फळं येतात. आणि त्यानंतर त्याच फळांचा आईस्क्रीम पण दिसतं. ते लाकडी साच्यात तयार केलेलं आईस्क्रीम बिना पिकतात. गुलकंद, सीताफळे, स्ट्रॉबेरी, चॉकलेट बघा, टेस्ट करा, आवडतं ते घ्या. त्यावरती कसा पण करतो त्याला खाली पण सामान आपण बिना फ्रीजचा आईस्क्रीम, कलर फ्रीजचा म्हणजे सिटीमध्ये खाता आवडतं फ्रीजमध्ये असते, फ्रीजमध्ये ते मोस्टली हे असतील का ते गेटेड सोसायटी, हा विलाज राहण्यासाठी. इकडे ताई जास्ती पाऊस पडतो ना, त्यामुळे प्रत्येक घरात जसं स्लोप बघा घरात वेगळा असतो, जास्ती पाऊस पडतो. पाऊस जास्त पडतो. ऑफ सीझन आत्ताच आहे, अजून 10 दिवसांनी सुरू झालं. एक्झाम चालू झाली की आमच्याकडे ऑफ सीझन, मार्चमध्ये ऑफ सीझन, आणि पावसाळ्यात कमी फुल. संपून टाकतो आता, संपून टाकू तुला. सिंगल झाड दिसतंय ना ते, तर तो त्या झाडाला 1 ट्री नाव दिलेलं आहे. त्याचं कारण असं की जी 5 पठारं सांगितले तुम्हाला, ते पूर्वी जे ज्वालामुखी व्हायचे, जमिनीच्या आतून लावा बाहेर पडायच्या, ही त्याच्यापासून बनलेली 5 पठार आहेत. त्याच्या आतमध्ये पूर्ण अग्निजन्य खडक आहे. आतमध्ये खडक असल्या कारणामुळं याच्यावर कोणतं मोठं झाड उगवत नाही.
ते एकच झाड उगवलेले आहे, त्यामुळे त्याला वन ट्री नाव दिलेले आहे. राजा हिंदुस्तानी जो पिक्चर आहे ज्याच्यामध्ये ते गाणे पोछो जरा पूछो मुझे क्या हुआ, त्या गाण्याचं शूटिंग बघा त्या झाडाखाली देखील झालेले आहे. असं जर तुम्ही पावसाळ्यामध्ये जर टेबल लँडला जर फिरायला जर आला तर या पठारावर तुम्हाला 7 कलरची फुलं बघायला मिळतात. जर तुम्ही सातारा जिल्ह्यामधलं कास पठार नाव ऐकलं असेल की जे फुलांसाठी फेमस आहे, तशीच फुलं तुम्हाला इकडे पण सप्टेंबरचा अर्धा महिना झाल्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जर आला तर त्यावेळेस पाऊस कमी झालेला असतो. फोटोग्राफीसाठी वातावरण वगैरे चांगलं असतं आणि फिरण्यासाठी वगैरे म्हणा. तशी फुलं तुम्हाला इकडे प्लॅटो दरवळलेला दिसतो. आणि जसं पहिलं सांगितलं की टेबल लँड जे शूटिंगसाठी फेमस आहे, तसंच पाचगणी बोललात, पाचगणीला एज्युकेशन सेंटर म्हणून ओळखलं जातं बघा. इकडे 45पेक्षा जास्त बोर्डिंग इंग्लिश मिडियम शाळा आहेत, जे लांबून आणि बाहेरच्या देशातली मुलं सुद्धा शाळा शिकायला इकडे येतात. शाळा जास्त असल्या कारणामुळे पाचगणीमध्ये सिनेमा हॉल थिएटरसाठी अलाउड नाही. शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. झाले जसं मंगलोर साईडला आहेत ना तसे अलवार्स वगैरे त्या टाईपचं इथं हे फेमस आहे. शिवाजी महाराज आहेत आपले, त्यांचा अर्धवट किल्ला कमळगड आहे. अर्धवट म्हणजे बांधकाम वगैरे सगळं पूर्ण आलेले आहे, पण जे अफजल खानाचा वध महाराजांनी प्रतापगडावर केला तो वध इथे होणार होता, पण जेव्हा जावलीचे चंद्रराव मोरे स्वराज्यामध्ये फितूर झाले त्यावेळेस तो वध इथे न करता महाराजांनी प्रतापगडावर केला, म्हणून याला अर्धवट किल्ला बोलला होतं कमळगड. त्याला नाव या कारणामुळे दिलं कमळगड की जसं कमळाचं फुल पाण्याच्या मधोमध उगवतं तसं त्या डोंगराच्या भोवतून कृष्णा आणि सावित्री नदीचं असं 2 नद्यांचं पाणी भोवतीने खालून, म्हणून त्याला कमळगड नाव दिलेले. समोरच्या या डोंगरामध्ये डब्ल्यू बनलेला दिसतोय, तर डब्ल्यू पॉईंट आहे. डब्ल्यूच्या या टोकाला महाबळेश्वर आहे आणि त्याच्या खालच्या साईडला मागच्या साईडला म्हणजे प्रतापगड किल्ला आहे. तर इकडे आपल्याला सनसेट सनराईज सेल्फी पॉईंट समोर, आणि तिकडे गुफा जी गेटवर झेंडा लावलेला आहे, आपला शेवटचा पॉईंट आहे. जर तुम्ही तिथून खाली उतरता तर वरून तुम्हाला 40-50 पायऱ्या खाली उतरून जावं लागतं जमिनीच्या आतमध्ये. उतरल्यानंतर ही पहिली गुफा लागते पांडव गुफा. याच गुफेतून अंडरग्राऊंड जर अर्धा किलोमीटर डिस्टन्स पुढे गेला तर त्या बाजूला जो दुसरा झेंडा दिसतोय छोटासा, ती दुसरी गुफा आहे टायगर गुफा. अशा या 2 गुफा जमिनीच्या आतून कनेक्टेड आहेत. आता कनेक्टेड असल्यामुळं आतमध्ये जर बघायला जर राहता तर 1 ते 1.5 तास लागतो, एवढी मोठी गुफा आहे बघायला. त्यामुळे जर आतमध्ये जाल तुम्ही तर आमच्या इथे ड्रॉप होतो जर गुफा नसेल बघायची. घसरीला पाय तिथं जाऊ आहे. मध्ये काय जायचं प्लॅन आहे का? कोण लोकच दिसते ना किती गेट जवळ अंडरग्राउंड तिथनं बाहेर पडतो म्हणे आम्ही, आणि तिकडं पण काहीतरी स्पॉट्स दिसायला.